संविधान। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षापासून जे बांधकाम कामगार आहेत, जे गोरगरीब बांधकाम कामगार आहेत, अशा बांधकाम कामगारांचे दावे अद्यापपर्यंत या ठिकाणी जे कामचुकार बांधकाम कामगार अधिकारी आहेत त्यांनी अद्यापपर्यंत ॲक्सेप्ट केलेले नाहीत, मंजूर केलेले नाहीत। जर एखाद्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आणि त्यांनी दावा दाखल केल्याच्या नंतर तो दावा मंजूर होण्यासाठी 2-2 वर्ष लागत असतील तर हे बांधकाम कामगार अधिकारी या ठिकाणी कशा पद्धतीने काम करत आहेत हे इथल्या हिंगोली जिल्ह्याच्या जनतेला माहीत झालेलं आहे। जर एखाद्या बांधकाम कामगारांच्या मुलीचा विवाह झाला असल्यास त्या विवाहासाठी जे बांधकाम कामगारांना जे अनुदान आहे ते अनुदान मिळण्यासाठी जर 2-2 वर्ष लागत असतील तर खरोखरच या ठिकाणी जे बांधकाम कामगार अधिकारी आहेत फड साहेब हे कुठल्या पद्धतीने काम करत आहेत हे या हिंगोली जिल्ह्यामध्ये कदापि सहन करून घेतल्या जाणार नाही। 2-2 वर्ष जर तुम्ही बांधकाम कामगारांचे गोरगरिबांचे पैसे त्यांचे दावे मंजूर करण्यासाठी लावत असाल तर तुम्ही खरोखरच कर्तव्यात कसूर करून या सर्व कामगारावर अन्याय करत आहात। ही आमची धारणा नाही तर ही वास्तविकता आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन यांना इथल्या बांधकाम कामगार अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांना कळवलेलं आहे की लवकरात लवकर येत्या 8 दिवसात जेवढे काय प्रलंबित दावे आहेत ते लवकरात लवकर सर्व दावे मंजूर केले पाहिजे आणि सर्व बांधकाम कामगारांच्या खात्यावर त्यांचे जे काय देय रक्कम आहेत त्या त्यांच्या खात्यावरती जमा झाल्या पाहिजे। जर तुम्ही असं केलं नाही, परत तुम्ही कर्तव्यात कसूर केला, कामगारांवरती अन्याय केला तर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ही सामाजिक संघटना हे कदापि सहन करणार नाही। सदरची बाब ही निंदनीय असून लाजिरवाणी आहे। आपण या ठिकाणी गेंड्याची कातडी बसून पांघरून या ठिकाणी बसणं सोडलं पाहिजे, काम केलं पाहिजे, कामगारांना न्याय दिला पाहिजे। जर असं झालं नाही तर येत्या 8 दिवसात आम्ही आपल्या या कार्यालयासमोर हजारो कामगारांसह भव्य स्वरूपाचं बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत आणि त्या दरम्यान आपल्या तोंडाला काळं फासण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याचे सर्वस्व जबाबदार आपण आहात, आपण राहाल असा या ठिकाणी तुम्हाला इशारा देतोय, थांबतोय। जय भीम, जय भारत, जय संविधान।